विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण 15वा धडा ध्वनी याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली. त्या पाठामध्ये आपण ध्वनीची निर्मिती कशी होते, ध्वनीचे प्रसारण आणि माध्यम याच्याबद्दल माहिती घेतली. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे पण बघितलं. त्याचप्रमाणे ध्वनीची तरंगाची वारंवारता कसं काढायचं ते आपण बघितलं. त्याचप्रमाणे ध्वनी आणि संगीत, वेगवेगळे संगीताचे वाद्ये, मानवनिर्मित ध्वनी, मानवाचा आवाज याच्याबद्दल आपण माहिती घेतली. त्याचप्रमाणे ध्वनी शेपकापासून ध्वनीची निर्मिती कशी होती याचा आपण अभ्यास केला. आज आपण पुढचा पाठ 16वा पाठ प्रकाशाचे परावर्तन याच्याबद्दल माहिती घेणार आहे. या पाठाचा अभ्यास करत असताना अध्ययन निष्पत्ती म्हणजे हा पाठ शिकल्यानंतर आपल्याला कशाची माहिती होणार आहे हे आपण जाणून घेऊ. खगोलशास्त्रीय संकल्पना जाणून घेऊन त्या संदर्भात मानवाने केलेली प्रगती जी आहे ती जाणून घेणे, शास्त्रीय शोधाच्या गोष्टीवर चर्चा करणे व त्याचे महत्त्व जाणून घेणे, तसेच आपतन कोन व परावर्तन कोन मोजता येणे हे 3 अध्ययन निष्पत्ती या पाठावरील आहेत. हा पाठ पाहिल्यानंतर या अध्ययन निष्पत्ती आपल्याला माहिती मिळणार आहे. संवेदना अवयव. आपण सभोवताली बघत असताना वेगवेगळे आकृती, वेगवेगळे चित्रे, जीभ, डोळे, हात, कान आणि नाक हे जे 5 अवयव आहेत आपले, या 5 अवयवामुळं आपल्याला संवेदना म्हणजे जाणीव होते. या 5ही अवयवावरून आपल्या अवयवामुळे, डोळ्यामुळे आपल्याला सभोवतालचे जे वस्तू आहेत ते आपल्याला दिसू शकतात, त्याची जाणीव होऊ शकते. कानामुळे आपण ऐकू शकतो, नाकामुळे आपण वास, सुगंध, एखाद्या पदार्थाचा वास जो आहे तो आपण घेऊ शकतो. हाताचा वापर करून आपण वेगवेगळे स्पर्शाची जाणीव करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जिभेद्वारे आपण विशिष्ट प्रकारचे जे पदार्थ खातो त्याची चवाची जाणीव होते. कानामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी जे आहे ते आपण ऐकून घेऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार सृष्टीचे सुंदर रूप. आपल्याला बघा, या पृथ्वीतलावरती वेगवेगळ्या प्रकारचे सृष्टीचे सुंदर रूप दिसतात. निसर्ग, टेकडी, डोंगर, त्यावरील हिरवाई आपण अनुभव घेतला असाल. या निसर्गामध्ये वेगवेगळे पक्षी आपण पाहतो. वेगवेगळे प्रकारचे पक्षी या पृथ्वीवरती आहेत आणि त्याचा दर्शन आपण करतो. ढग, आकाश, रस्ते हे सुद्धा एका निसर्गाचे सुंदर रूप आहे. पृथ्वीवरील शेतीमधील किंवा बागेतील फुलं, इंद्रधनुष, आकाशात उमटलेलं इंद्रधनुष तुम्ही पाहिलं असाल. सूर्योदय होत असताना आपण बघतो सुंदर सूर्योदय प्रत्येक दिवशी होत असतो, त्याचा अनुभव आपण घेत असतो. संध्याकाळचं दृश्यसुद्धा तुम्ही अनुभवलं असाल. सृष्टीचे सुंदर रूप, सगळीकडे शांतता, आकाशात चंद्र, विविध वनस्पती आपण पाहतोय. जंगलात असू दे किंवा शेतामध्ये असू दे, डोंगरावरती असू दे, हे सगळे सृष्टीचे सुंदर रूपचा आपण दररोज अनुभव घेत असतो आणि तुम्ही पण अनुभव घेतला असाल. या सगळ्या रूपावरून आपल्याला जाणीव होते, संवेदना होते.
डोळ्याने आपण विविध सृष्टीचे प्रकार बघू शकतो. त्यानंतर वस्तूची दिसण्याची जी क्रिया आहे ती कशी घडते. एखादा वस्तू तुम्ही प्रकाशात ठेवला, प्रकाशात असेल तर ती वस्तू आपल्याला दिसते. का दिसते? कारण तो प्रकाश त्या वस्तूवरती पडतो. वस्तूवरती पडून ते किरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात जातात, त्यामुळे ती वस्तू आपल्याला दिसते याची जाणीव आहे. अंधारात एखादी वस्तू असेल तर आपल्याला दिसत नाही. तर का दिसत नाही? तर पहा, सूर्यप्रकाश त्या खुर्चीवर पडलेला आहे आणि खुर्चीवर पडल्यामुळं ते सूर्यप्रकाश परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत जातात आणि त्यामुळं आपल्याला ती खुर्ची दिसते. म्हणजेच वस्तू दिसण्याची क्रिया कधी घडणार आहे? सभोवताली प्रकाश असेल तरच. त्यानंतर आपण सूर्याची जी प्रकाश किरणं आहेत ते वस्तूवरती पडतात. इथं गुलाब फूल दाखवलेलं आहे. वस्तूवरती पडून ते परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात जातात. त्यामुळं आपल्याला तो फुलाची रचना, संवेदना आपल्याला डोळ्याला जाणवते. त्यामुळं आपण तो फूल पाहू शकतो. त्याचप्रमाणे कोणताही पदार्थ पाहण्यासाठी आपल्याला प्रकाश त्या वस्तूवर पडण्याची गरज असते. वस्तूवर पडणारा प्रकाश आणि लाईट वस्तूवरती परावर्तित होऊन वस्तूचे उत्सर्जित केलेला प्रकाश आपल्या डोळ्यात जातो. त्यामुळं आपण आपला प्रकाश, जी वस्तू आहे ती आपल्याला दिसते. इथं आकृती तुम्ही बघू शकता. त्या आकृतीवरून समजावून घेऊ शकता. एखादी वस्तू दिसण्यासाठी आपल्याला ती वस्तू प्रकाशात असणे गरजेचे असते आणि त्या वस्तूवरती प्रकाश पडून प्रकाश परावर्तित होऊन तो आपला डोळ्यापर्यंत पोचला तरच ती वस्तू आपल्याला दिसू शकते. तर आपण सुंदर चित्राद्वारे आपण बघू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहे प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्याची दिशा बदलते हे आपण पाहिलेलं आहे व ते परत प्रकाश किरण फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्याची दिशा बदलते व ते प्रकाश किरण परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी एखाद्या वस्तूवर प्रकाश पडणे गरजेचे असते. ज्या ठिकाणी तो प्रकाश पडतो त्या बिंदूला, इथं आपण एक सपाट पृष्ठभाग घेतलेला आहे. सपाट पृष्ठभाग, त्या पृष्ठभागावरती एखादा बिंदू तुम्ही घेतला तर त्या बिंदूजवळ सरळ रेषेत त्या प्रकाशाचे परिवर्तन होत असेल किंवा पडत असेल तसेच एखादी वस्तू आपल्याला पाहण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते याची जाणीव आपल्याला आहे. याचा आपण अभ्यास केलेला आहे. प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी सपाट पृष्ठभाग असेल तर त्या सपाट पृष्ठभागावरती सूर्याची किरणं पडली तर आपल्याला त्या पृष्ठभागावरून पडल्यानंतर ज्या बिंदू तो परावर्तित होतो त्या बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. आणि त्याचप्रमाणे इथं हा सपाट पृष्ठभाग आपण घेतलेला आहे. वस्तूची रचना आपण बघू शकतो.
पृष्ठभागावरती सपाट पृष्ठभाग असेल किंवा एखादा आरसा आपण घेऊ शकतो. त्या आरशावरती प्रकाश किरण पडली तर प्रकाश किरण सूर्याची असू दे किंवा लाईटची असू दे किंवा कुठला पण प्रकाश असू दे, त्याची प्रकाश किरण इथं पडलेले आहेत. जो किरण पडतो त्याला ज्या आरशावरती ज्या बिंदूजवळ पडतो त्या बिंदूला संपात बिंदू आणि जो किरण असतो त्या किरणाला आपाती किरण इन्सिडंट रे असे म्हणतात. आणि तो आपाती किरण ज्या बिंदूजवळ पडतो त्या बिंदूला आपतन बिंदू इन्सिडंट पॉइंट असे म्हणतात. आणि आपत्ती किरण आरशावरती पडल्यानंतर तो कोणत्या तरी मार्गाने रिफ्लेक्ट होतो. तसेच आपतन बिंदूजवळ लंबरेष तुम्ही काढला तर त्या लंबरेषेला स्तंभिका असे म्हणतात. तरच नॉर्मल असे म्हणतात. स्तंभिका व आपत्तीकरण, स्तंभिका व आरसा याच्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. आपत्तीकरण व स्तंभिका यामध्ये जो कोन आहे त्या कोनाला आपत्ती कोन असे म्हणतात. ज्या बिंदूपासून तो किरण आपत्ती किरण परावर्तित होतो त्या किरणाला परावर्तित किरण असे म्हणतात. आपत्ती किरण व स्तंभिका ह्यामधील जो कोन आहे त्याला ते आपण आ या अक्षराने दाखवणार आहे. त्यालाच आपण आपत्ती कोन असं म्हणणार आहे आणि इंग्रजीत त्याला इन्सिडेंट अँगल असे म्हणतात. आपत्ती कोन, आपत्ती किरण व स्तंभिका यामधील जो कोन तयार होतो त्याला आपत्ती कोन असे म्हणतात. इन्सिडेंट अँगल, इंग्रजीमध्ये इन्सिडेंट अँगल असे म्हणतात. आणि त्या आरशावरती ज्या बिंदूजवळ तो किरण पडतो त्या बिंदूला आपतन बिंदू असे म्हणतात. आणि आपत्ती किरण त्या बिंदूवरती पडून परावर्तित होतो त्या किरणाला परावर्तित किरण असे म्हणतात. इंग्रजीत त्याला रिफ्लेक्टेड रे असे म्हणतात. आणि परावर्तित किरण व स्तंभिका, परावर्तित किरण व स्तंभिका यामध्ये जो कोन होतो त्याला परावर्तित कोन असे म्हणतात. त्यालाच इंग्रजीत रिफ्लेक्टेड अँगल असे म्हणतात. आणि जर पाहिलं तर आपण आपत्ती कोन व रिफ्लेक्टेड अँगल, परावर्तित कोन हे दोन्ही समान मापाचे दिसतात. आणि परावर्तित कोन हा आपण रिफ्लेक्टेड अँगल हा आपण आर या अक्षराने दाखवणार आहे. आपत्ती कोन आणि परावर्तित कोन तुम्ही कोन मापक घेऊन बसला तर या दोन्ही कोनाचे मापे जे आहेत ते आपल्याला समान भेटतात. त्यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. आपत्ती किरण ज्या बिंदूजवळ पडतो त्याला आपतन बिंदू, आपतन बिंदूजवळ लंबरेष काढला तुम्ही तर त्या लंबरेषेला स्तंभिका असे म्हणतात. आपत्ती किरण स्तंभिकेला ज्या जो कोन करतो त्याला आपत्ती कोन म्हणतात. आपतन बिंदूवरून परत तो प्रकाश परावर्तित होतो. त्यानंतर आपत्ती किरण, काही महत्त्वाची संज्ञा याची माहिती घेणार आहोत. आपत्ती किरण, जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपत्ती किरण असे म्हणतात. आपत्ती किरणाची व्याख्या इथे लिहून घेऊ शकता तुम्ही.
जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपत्तिकिरण असे म्हणतात. त्यानंतर आपण दुसरी संज्ञा पाहू शकतो, आपतन बिंदू. आपत्तिकिरणाची व्याख्या व्यवस्थित लिहून घ्या. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपत्तिकिरण इन्सिडंट रे असे म्हणतात. त्यानंतर आपतन बिंदू. आपत्तिकिरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात, इन्सिडंट पॉइंट असे म्हणतात. आपत्तिकिरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवरती पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू असे म्हणतात. त्यानंतर परावर्तित किरण. पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण, रिफ्लेक्टेड रे म्हणतात. त्यावेळी आपत्तिकिरण पृष्ठभागावरती पडतो. जो ज्या बिंदूजवळ पडतो त्याच बिंदूपासून लगेच पृष्ठभागावरून परत तो किरण फिरतो त्याला परावर्तित किरण असे म्हणतात. त्यानंतर पुढची संज्ञा स्तंभिका. आपतन बिंदूतून पृष्ठभागाला लंब काढलेल्या रेषेला स्तंभिका, नॉर्मल असे म्हणतात. आपतन बिंदूतून पृष्ठभागाला बरोबर लंब म्हणजे 90 अंशाचा कोन काढला तर त्या रेषेला स्तंभिका असे म्हणतात. आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर आपतन कोन. आपत्तिकिरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला आपतन कोन, इन्सिडेंट अँगल म्हणतात. त्यानंतर परावर्तन कोन. परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन, रिफ्लेक्टेड अँगल असे म्हणतात आणि तो R या अक्षराने दाखवला जातो व आपतन कोन हा I या इन्सिडेंट I या अक्षराने दाखवतात आणि परावर्तन कोन, रिफ्लेक्टेड अँगल R फॉर रिफ्लेक्टेड या R अक्षराने स्मॉल लेटरमधील R, स्मॉल लेटरमधील I, आपतन कोन, परावर्तन कोन हे आपल्याला दाखवता येते. त्याचप्रमाणे आपतन कोनाची व्याख्या लिहून घ्या. आपत्तिकिरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला आपतन कोन असे म्हणतात, इन्सिडेंट अँगल. परावर्तन कोन म्हणजे परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन, रिफ्लेक्टेड अँगल असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रकाशाचे परावर्तनाचे 3 नियम. पहिला नियम आहे, आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. दोन्ही कोन, आपतन कोन व परावर्तन कोन तुम्ही कोन मापकाने मोजला तर ते दोन्ही कोनाचे जे माप आहेत ती माप आपल्याला समान भेटणार आहेत, समान असतात. हा प्रकाशाचा परावर्तनाचा पहिला नियम आहे. I बरोबर R. इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल. आपतन कोन बरोबर परावर्तन कोन. प्रकाशाच्या परावर्तनाचा पहिला नियम. पहिला नियम तुम्ही लिहून घेऊ शकताय. आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. दोघांची माप तुम्ही मोजला तर दोघांची आपतन कोन म्हणजे आपत्तिकिरणाने स्तंभिकेशी केलेला कोन. परावर्तन कोन म्हणजे परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन. जो आपण R अक्षराने दाखवतो, आपत्तिकोन I अक्षराने दाखवतो. I बरोबर R.
प्रकाशाच्या परावर्तनाचा दुसरा नियम आपण पाहू शकतो. दुसरा नियम आहे आपत्ती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आपत्ती किरण असू दे, परावर्तित किरण असू दे किंवा स्तंभिका असू दे, ते एकाच प्रतलामध्ये असतात. हा प्रकाशाच्या परावर्तनाचा दुसरा नियम आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रकाशाचे परावर्तनाचा तिसरा नियम. आपत्ती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आकृतीमध्ये तुम्ही बघू शकताय, स्तंभिकेच्या एका बाजूला आपत्ती किरण आणि दुसऱ्या बाजूला परावर्तित किरण आहेत. हा प्रकाशाच्या परावर्तनाचा तिसरा नियम आहे. जे प्रकाशाचं परावर्तन असेल जिथेही तिथं हे तिन्ही नियम लागू होणार आहेत. आपत्ती कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपत्ती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आपत्ती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. तिसरा नियम. हे तिन्ही नियम तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. प्रकाशाचे परावर्तन कुठे पण होत असेल तर तिथे हे तिन्ही नियम लागू होतात. याचा आपण अभ्यास केलेला आहे. आपत्ती किरण, परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपत्ती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आपत्ती किरण प्रकाश परावर्तनाचे प्रकार. प्रकाश परावर्तनाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार प्रकाशाचे नियमित परावर्तन. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन, रेग्युलर रिफ्लेक्शन असे म्हणतात. सपाट पृष्ठभाग असेल किंवा गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर त्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे जे परावर्तन होते त्याला नियमित परावर्तन असे म्हणतात. आणि या परावर्तनामध्ये आपत्ती किरण हे एकमेकाला समांतर असतात. त्याचप्रमाणे परावर्तित किरण सुद्धा एकमेकाला समांतरच असतात. आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता, सपाट आरसा आहे. सपाट आरशावरती 3 आपत्ती किरण पडलेले आहेत. ते तिन्ही आपत्ती किरण सपाट पृष्ठभाग असल्यामुळं तिन्ही आपत्ती किरण समांतर रेषेत एकमेकांना समांतर रेषेत परावर्तित होताना दिसतात. आपत्ती किरण सुद्धा एकमेकांना समांतर आहेत. परावर्तित किरण सुद्धा एकमेकांना समांतर आहेत. कधी गुळगुळीत किंवा सपाट पृष्ठभाग असेल तर. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहू शकतो. या दोन्ही प्रकाशाचे किरणामध्ये दुसरा प्रकार प्रकाशाचे अनियमित परावर्तन. खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन, इररेग्युलर रिफ्लेक्शन, अनियमित परावर्तन असे म्हणतात. आता इथं बघा, पृष्ठभाग कसा आहे, खडबडीत आहे, सपाट नाही. आपत्ती किरण खडबडीत पृष्ठभागावर पडलेले आहेत. आपत्ती किरण एकमेकांना समांतर सुद्धा आहेत. परंतु जे परावर्तित किरण आहेत
खडबडीत पृष्ठभागामुळं ते एकमेकांना समांतर नाहीत. ते एकमेकांना छेदूसुद्धा शकतात. आपत्तिकिरणामध्ये सगळे आपत्तिकिरणे एकमेकांना समांतर आहेत, परंतु पहिला किरण तुम्ही पाहू शकता कसा पडलेला आहे, कसा परावर्तित झालेला आहे. दुसरा किरणसुद्धा पाहू शकताय, तिसरा किरण पाहू शकताय आणि चौथा किरणसुद्धा पाहू शकताय कसा परावर्तित झालेला आहे. परावर्तित किरण एकमेकांना समांतर नाहीत. प्रकाशाचे जे परावर्तन अशा प्रकारे होते त्याला अनियमित परावर्तन असे म्हणतात. अशा प्रकारे आणि आपत्ती किरण अनियमित परावर्तनामध्ये प्रकाश किरण जे परावर्तित किरण आहेत ते एकमेकांना समांतर दिसत नाहीत. हे आपल्याला आकृतीमध्ये आपण पाहू शकतो. या दोन्हीची आकृती व्यवस्थित काढून घ्या. त्यानंतर इथं एक उदाहरण तुम्ही बघू शकताय. सनलाईट आणि रफ रोड किंवा स्मूथ रोड असेल तर प्रकाश किरण व्यवस्थित होऊ शकतात.